आपल्या रोजच्या आयुष्यात साखरेचं महत्त्व मोठं आहे। गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी आपण साखरेचा वापर करतो, मात्र हीच साखर जर प्लास्टिकची असेल तर बसला ना धक्का। पण हे खरंय। नवी मुंबईत बनावट साखर बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश लोकशाही मराठीने केलाय। पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। सावधान, तुमच्या घरात प्लास्टिकची साखर। नवी मुंबईतील कारखान्यात प्लास्टिकची साखर। जीवघेणा साखर कारखान्याचा पर्दाफाश। आपल्या रोजच्या जीवनात साखर ही लागतेच। काही गोडधोड करायचं तर आपण दुकानातून साखर विकत आणतो, मात्र ही साखर खाताना आता काळजी घ्या, कारण चक्क प्लास्टिकची साखर बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश लोकशाही मराठीने केलाय। नवी मुंबईतील तळोजा भागात हा कारखाना आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कारखान्यावर धडक दिली आणि तिथं जे दिसलं ते धक्कादायक होतं। पहा कसा आहे हा प्लास्टिकच्या साखरेचा कारखाना। बनावट साखर तयार करण्यासाठी या कारखान्यात प्लास्टिकचा वापर केला जातोय। प्लास्टिकची ही साखर अगदी हुबेहूब खऱ्या-खुऱ्या साखरेसारखीच दिसते। तळोजा येथील धानसर गावातील RM पॉलिमर्स या कारखान्यात ही बनावट साखर बनवली जाते। प्लास्टिकमधून साखर निर्माण होत होती। साखर बारीक दाणे साखरेचे ते प्लास्टिक मध्ये निघत होते। आणि जेव्हा ती कंपनी चालू असताना तिथे आम्ही जेव्हा कंपनीमध्ये गेलो ना, तर एवढा वास म्हणजे तिथे आपण राहू शकत नाही 2 मिनिटं पण, एवढा वास तो। आणि आपण बोलतो का कधी कधी का कॅन्सर होतो, अरे का खाल्ला नाही का पिला नाही कॅन्सर होतो, कसा कॅन्सर अशामुळे होतो। पाण्यात साखर टाकून उकळेपर्यंत गरम करा। साखर न विरघळता गोळे उरले तर ती साखर बनावट आहे। बनावट साखर पांढरी शुभ्र नसते, थोडी तपकिरी असते। बनावट साखरेचे दाणे तुलनेने लहान किंवा मोठे असतात। बनावट साखरेच्या कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता महिला वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। त्याचप्रमाणे व्यापारीही चिंता व्यक्त करू लागलेत। तसं काही आढळलं तर मग पाण्यात वगैरे असं टाकून टेस्ट करून बघतो। कुठलीही गोष्ट म्हणजे बघूनच घेतली पाहिजे, आपल्या शरीरासाठी ते हानिकारकच आहे ना। साखर ओळखायची असेल तर जुनी साखर असली की ती थोडी येलोइश असते आणि नवीन असले तर एकदम पांढरी शुभ्र असते। तर पांढरी शुभ्र एकदम व्हाईट प्रॉपर असते, ते बघून घ्यावे। आणि साखर खाल्ली की आपल्याला ऑटोमॅटिकली आयडिया येतेच की गोड असली तरच, प्लास्टिकची असली तर गोड काय लागणार आहे, ते नुसतं साधच लागणार आहे। तर घेताना आधी एकदा थोडा टेस्ट करून घ्यावा। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे अनेक जण घरात गोडधोड पदार्थ करत असतात आणि त्यासाठी लागते साखर। मात्र हीच साखर आता बनावट किंवा प्लास्टिकची असू शकते। तळोजातील कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर हीच गोष्ट समोर येते। त्यामुळे साखर घेताना ती काळजीपूर्वक पहा, असं आवाहन लोकशाही मराठीच्या वतीने करण्यात येतंय। आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।